मी तुमच्याच कॉन्स्टिट्युन्सी आणि आपले चांगले संबंध नमस्कार सर, जय महाराज. सो इट्स नाईस टू सी यू. थँक्यू सर, सेम हिअर सर. आता मला दोन प्रश्न आहेत. एक की आपल्या अख्ख्या मुंबईमध्ये माईक चालू करा. माईक चालू चालू दे. हॅलो हॅलो चालू दे. दुसरं किती माईक. हॅलो. हा, आपल्या मुंबईत ब्युटिफिकेशन चालू आहे. आज हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो. आपण सांगू इच्छितो की मी हायकोर्टात रीट फाईल केली आहे आणि प्रत्येक स्ट्रक्चर मुंबईतला प्रत्येक स्ट्रक्चर हा इलिगल मानला गेला आहे. कारण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजमेंट्स प्रमाणे रस्ता, फुटपाथ आणि ट्रॅफिक आयलँड्सवर कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करता येत नाही. आणि आपल्या डीएमसी झोनवरनी आपल्याच एरियातल्या सर्व स्ट्रक्चर्सना डिमॉलिशनचे नोटीस दिलेले, डिमॉलिशनचे आदेश दिलेले आहेत. पण काही पॉलिटिकल प्रेशरमुळे ते थांबलेले आहेत. तर त्या संदर्भात आपण बघावं, कारण रस्ता आपल्याकडे नाही आहे, फुटपाथ आपल्याकडे नाही आणि तिथे अडथळे आहेत. त्या संदर्भात आपण करावं. एक दुसरी गोष्ट, आपण रिडेव्हलपमेंट बद्दल म्हटलं. रिडेव्हलपमेंटमध्ये आपण 50 माळ्याची बिल्डिंगी बांधणी करतो. फार आनंदाची गोष्ट आहे. पण 50 माळ्याच्या बिल्डिंगच्या लोकांना शाळा कुठे, कॉलेज कुठे, हॉस्पिटल कुठे, ओपन प्लेसेस कुठे आहेत, ओल्ड एज होम्स कुठे आहेत? मग गव्हर्नमेंट आणि जे काय आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा IAS IPS आहेत, हे यांचं कर्तव्य नाही आहे का? लोकांच्या मनात अशी भीती आहे की गव्हर्नमेंटला मिडल क्लास संपवून टाकायचे, की त्यांना शाळा, कॉलेज, हॉस्पिटल दिलं नाही की मग ते ड्रायव्हरची नोकरी करा. फक्त 5% लोक श्रीमंत असतील, त्याच्या हाताखाली पायाखाली शिपायाची नोकरी करण्याची ही 25 वर्षानंतरची आजपासून तरतूद चालू आहे, असे लोकांचं म्हणणं आहे. तर आपण ज्यावेळी डेव्हलपमेंट 50 माळ्याची देता, तर त्याच्याबरोबर शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, ओल्ड एज होम्स किती आहेत, त्याचा रस्ता किती आहे, त्याचा फुटपाथ किती आहे, याचा अभ्यास केल्याशिवाय हा जो DCR आहे हा फक्त बिल्डर्सना मदत करण्यासाठी आहे, असं लोकांचं मत आहे. तिसरी गोष्ट, हँको ऑपरेशन मला माहितीच आहे. मला मीन्स तुम्ही मला सजेशन देताय जे मी कन्सिडर करेन. थँक्यू सो मच. बिकॉज आय डोंट फील दॅट यू आर आस्किंग मी क्वेश्चन, you are giving me the suggestion and that will be considerable. Mr. Shenoy, let's ask the question about what he's saying is that the elected representatives give all these preferences to builders.